नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आज आपण पाहणार आहोत स्वस्त ऋतूचा जो पेपर 2 यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत का किंवा यामध्ये नेमकं काय वाचायचं. पेपर 1 चा आपण ऑलरेडी व्हिडिओ काढलेला आहे, तो YouTube वरती अपलोड आहे. ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल पेपर 1 चा त्यांनी पहिल्यांदा पेपर 1 चा बघा. आता पेपर 2 मध्ये आपण बघूया. पहिला यामध्ये चॅप्टर आहे जनपदंश. आता जनपदंश किंवा मारकवेद यामध्ये नेमकं काय वाचायचंय, तर यामध्ये सुरुवातीला जनपदंश म्हणजे काय, त्याची परिभाषा काय आहे, त्याची हेतू काय आहे, कारण काय आहे, हे वाचायचे. त्यानंतर आपल्याला काय वाचायचे, डेफिनेशन ऑफ इपिडेमॉलॉजी. इपिडेमॉलॉजी म्हणजे काय, त्याचे प्रिन्सिपल्स काय आहेत आणि त्याचे यूज काय आहेत. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन म्हणजे काय हे वाचायचे. त्यानंतर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ इपिडेमिक. जे काय इपिडेमिक आपण कशा पद्धतीने प्रिव्हेंट करू शकतो, त्याला कंट्रोल कशा पद्धतीने करू शकतो, हे एक इम्पॉर्टंट आहे टॉपिक. त्यानंतर यामध्ये डिसीजेस सांगितलेले आहेत. आता या डिसीजेस मधून एक कोणताही डिसीज तुम्हाला येऊ शकतो एलक्यू साठी. तर हे जे काही डिसीज सांगितलेले आहेत आपल्याला, तर यामध्ये वेगवेगळे डिसीज दिलेले आहेत बघा. जसे की ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे, त्यानंतर बाकी वॉटर बॉर्न इन्फेक्शन आहे, त्यानंतर इंटेस्टायनल आहे, त्यानंतर एसटीडी आहे, एनसीडी आहे. तर हे वेगवेगळे डिसीज सांगितलेत. आता यामध्ये खूप डिसीज दिलेले आहेत, परंतु मी काय केले, ते इम्पॉर्टंट डिसीज तुम्हाला काढून दिले आहेत. मी पीवायक्यू अनालिसिस करून खूप इम्पॉर्टंट जे डिसीज आहेत आणि विचारलेले गेलेले आहेत, तर ते तुम्हाला काढून दिलेले आहेत. त्यामुळे हे तुम्ही करा. आणि हे जेव्हा डिसीज करतायत तुम्ही, तर काय करायचे, तर फॉर्मॅटनुसार करा, प्रायोरिटीनुसार करा. म्हणजे तुमची प्रायोरिटी असली पाहिजे की कोणता विचारला गेलाय. तर पहिल्यांदा टीबी आहे, तर टीबीला तुमची फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे, एड्सला तुमची फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. त्यानंतर मग बाकीचे जे डिसीज आहेत ते आपल्याला हळूहळू करायचे आणि फॉर्मॅटनुसार करायचे. असं केल्याने तुम्हाला इझी डिसीज होऊन जातील, जास्त वेळ लागणार नाही. कारण की जेवढे काही डिसीज सांगितले, खूप डिसीज दिलेले आहेत आपल्या सिलेबस कॉपीमध्ये, सगळेच तुम्ही करताल का नाही याबद्दल मला थोडीशी शंका आहे. त्यामुळे डिसीज करताना फॉर्मॅटनुसार करा, प्रायोरिटीनुसार करा. आता ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे, तर यामध्ये खूप इम्पॉर्टंट जे डिसीज, यामध्ये टीबी खूप इम्पॉर्टंट आहे, कोविड-19 आहे, नंतर लेप्रसी आणि मिझल्स. टीबी खूप वेळा विचारलाय, कोविड-19 विचारला गेला आहे आणि लेप्रसी. म्हणजे हे 3 जे डिसीज आहेत, टीबी, कोविड-19, लेप्रसी, त्याचबरोबर मिझल्स सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर मग प्रायोरिटी असली पाहिजे. जेव्हा ड्रॉपलेट इन्फेक्शन करतात तेव्हा टीबी अगोदर करायची, कोविड-19 नंतर, लेप्रसी नंतर, त्यानंतर मिझल्स. आता वॉटर बॉर्न जे डिसीज, यामध्ये कॉलरा करायचा आहे, टायफॉइड आणि हेपॅटायटिस ए आणि बी. कॉलरा, टायफॉइड, हेपॅटायटिस ए आणि बी. इंटेस्टायनल जेव्हा डिसीज करू, त्यामध्ये हुकवर्म खूप वेळा विचारला गेलाय, त्यामुळे तो आपल्याला करायचा आहे. एसटीडी म्हणजे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज जे आहे, त्यामध्ये एड्स जो आहे खूप इम्पॉर्टंट डिसीज आहे. आणि त्यानंतर मग सिफॅलिस. त्यानंतर एनसीडी, नॉन कम्युनिकेबल डिसीज मध्ये डायबिटीज मलायटस आणि ओबेसिटी, हे 2 इम्पॉर्टंट आहेत. आलं लक्षात. तर हे आपल्याला करायच्यात. यानुसार जेव्हा तुम्ही ड्रॉपलेट इन्फेक्शन करताल, तर त्यानुसार हे डिसीज करायचे. इम्पॉर्टंट डिसीज मी काढून दिले. त्यानंतर यामध्ये सुद्धा ओव्हरऑल डिसीज इम्पॉर्टंट कोणते आहेत, तर यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत टीबी आणि एड्स, हे 2 तर खूप 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 इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर कोविड-19 असेल, टायफॉइड असेल, त्यानंतर कॉलेरा असेल आणि हेपॅटायटिस ए आणि बी असेल. तर हे सगळ्यांमध्ये खूप इम्पॉर्टंट डिसीज दिलेले आहेत. टीबी, कोविड-19, कॉलेरा, एड्स, टायफॉइड, हेपॅटायटिस ए आणि बी खूप इम्पॉर्टंट आहेत. आलं लक्षात. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया जो चॅप्टर इन्व्हायरमेंटल हेल्थ. यामधून सुद्धा तुम्हाला एक एलक्यू फिक्स येणार आहे. इन्व्हायरमेंटल हेल्थ मधून फिक्स एलक्यू येणार आहे, जनपदंश मधून फिक्स एलक्यू. हे जे 2 चॅप्टर आहेत यामधून फिक्स एलक्यू येणार. आता यामध्ये इन्व्हायरमेंटल हेल्थ मध्ये काय वाचायचं आपल्याला, तर पहिला यामध्ये ऍक्ट दिलेला आहे, इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट. काय ते थोडक्यात समजून घ्या. 1986 मध्ये हा ऍक्ट दिला होता. तर हा ऍक्ट आपल्याला थोडक्यात वाचून घ्या. त्यानंतर यामध्ये एअर पोल्युशन दिलेलं आहे, वॉटर पोल्युशन दिलंय. पण एअर पोल्युशन जे आहे हे डिझायटोनोला दिलेलं आहे आणि एलक्यू मध्ये ते डिझायटोनोचा टाकू शकत नाही. पण तरी पण तुम्ही काय सांगतात नाही, आपले एमएचएस वाले कशा पद्धतीने पेपर काढतील. पण थोडक्यात एकदा वाचून घ्या, ओव्हरलुक करा एअर पोल्युशनला. पण आपल्याला मस्ट जे करायचे ते म्हणजे वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशन खूप इम्पॉर्टंट आहे, मस्ट आहे. तुम्हाला इन्व्हायरमेंट हेल्थ जेव्हा हा चॅप्टर करणार, तेव्हा वॉटर पोल्युशन तुम्हाला आलंच पाहिजे, त्याशिवाय हा चॅप्टरच कम्प्लीट होणार नाही. तर वॉटर पोल्युशन मध्ये काय करायचे, वॉटर पोल्युशनचे कॉजेस करायचे, त्याचे इफेक्ट आणि त्याचे प्युरिफिकेशन जे आहे, त्याचे प्युरिफिकेशन मेथड, रॅपिड सँड फिल्टर आहे, स्लो सँड फिल्टर आहे, हे सगळं आपल्याला व्यवस्थित करायचे. वॉटर पोल्युशन बिग स्टार, खूप 5 स्टार रेटिंग आहे या वॉटर पोल्युशनला, त्यामुळे ते आपल्याला करायचंच आहे. त्यानंतर 5 स्टार रेटिंग अजून कशाला आहे, सॉलिड वेस्ट. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. सॉलिड वेस्ट मध्ये तुम्हाला सीवेज आहे, सीवेज अँड एक्सक्रिटा मॅनेजमेंट हे करायचे आणि इन्व्हायरमेंटल सॅनिटेशन हे एकदा बघून घ्या.
तर यामध्ये जे इम्पॉर्टंट आहे वॉटर पोल्युशन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, हे जे 2 चॅप्टर आहेत तर हे तर 5 स्टार प्लस रेटिंग आहे, हे जे आलेच पाहिजे तुम्हाला. आलं लक्षात? तर एन्व्हायरमेंटल हेल्थ बद्दल हे यामध्ये हे वाचायचे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया डिझास्टर मॅनेजमेंट. आता या डिझास्टर मॅनेजमेंट वरती तुम्हाला पहिला एसीक्यू डिझास्टर मॅनेजमेंट वरती पाहायला भेटेल. पहिला एसीक्यू म्हणजे यावरती एसीक्यू येणार आहे. तर यामध्ये नेमकं काय वाचायचं? डिझास्टर मॅनेजमेंटची डेफिनेशन, डिझास्टर म्हणजे काय त्याची डेफिनेशन, त्याचे टाइप्स किती, डिझास्टरचे काय काय टाइप्स आहेत, त्यानंतर त्याचे इफेक्ट्स, मॅनमेड डिझास्टर काय काय येतं, नॅचरल डिझास्टर काय येतं, ह्याचे टाइप झाले. त्यानंतर इफेक्ट्स काय होतात, त्यानंतर त्याचे फेजेस ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंटचे काय काय फेजेस आहे, मिटिगेशन वगैरे आपण बघितले, तरी त्याचे फेजेस लिहायचे आपल्याला किंवा आपल्याला वाचायचे आहेत. त्यानंतर यामध्ये डॉक्टरचा रोल काय असला पाहिजे, जेव्हा डिझास्टर मॅनेजमेंट करतो आपण त्यामध्ये डॉक्टरचा रोल काय. तर ह्या 3 गोष्टी या चॅप्टर मध्ये वाचायच्यात आणि यावरती फिक्स एलक्यू 5 मार्क तुम्हाला फुकट घेऊन जायचे आहेत. त्यानंतर ऑक्युपेशनल हेल्थ, या ऑक्युपेशनल हेल्थ मध्ये आपल्याला काय वाचायचंय, तर याची डेफिनेशन, ऑक्युपेशनल हेल्थ म्हणजे काय, त्यानंतर त्याचे टाइप्स ऑफ ऑक्युपेशनल हजार्ड, ऑक्युपेशनल हजार्डचे टाइप्स काय काय आहेत, त्यानंतर डिसीज प्रिव्हेन्शन, डिसीज यामध्ये आता ऑक्युपेशनल हेल्थ काय काय, ऑक्युपेशनल हेल्थ मुळे कोणते कोणते डिसीजेस होतात, त्याचं प्रिव्हेन्शन कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर हे आपल्याला वाचायचं. जसं की सिलिकोसिस आहे, फायब्रोसिस आहे, या पद्धतीचे डिसीज या फॅक्टरीमुळे होतात किंवा ऑक्युपेशनमुळे होतात, त्याचं प्रिव्हेन्शन कशा पद्धतीने केलं पाहिजे. त्यानंतर फॅक्टरीज ऍक्ट 1948 चा आहे, हा ऍक्ट वाचायचा. आणि रोल ऑफ आयुर्वेद, यामध्ये आयुर्वेदाचा काय रोल आहे, यामध्ये तुम्हाला एक एसीक्यू फिक्स आहे. एवढे जे टॉपिक आहेत यामधून तुम्हाला एक एसीक्यू फिक्स आहे, त्याची डेफिनेशन म्हणजे हे इम्पॉर्टंट आहेत यामध्ये, डेफिनेशन, त्याचे टाइप्स ऑफ ऑक्युपेशनल हजार्ड्स, त्यानंतर डिसीजेस, ऑक्युपेशनल डिसीजेस काय काय आहेत, त्याचे प्रिव्हेन्शन कशा पद्धतीने केलं पाहिजे, फॅक्टरी ऍक्ट आणि रोल ऑफ आयुर्वेदा. आलं लक्षात? त्यानंतर नेक्स्ट आपण चॅप्टर बघूया स्कूल हेल्थ सर्व्हिसेस. आता स्कूल हेल्थ सर्व्हिसेस हा जो चॅप्टर आहे यामधून तुम्हाला फिक्स एक एसीक्यू आहे, यावरती फिक्स एक एसीक्यू आहे. यामध्ये बघा डेफिनेशन पहिल्यांदा बघायची आपल्याला, स्कूल हेल्थ सर्व्हिसेस म्हणजे काय नेमकं त्याची डेफिनेशन, त्यानंतर त्याचे ऑब्जेक्टिव्ह, त्याचे कंपोनंट आणि रोल ऑफ डॉक्टर किंवा मेडिकल ऑफिसर, म्हणजे मेडिकल ऑफिसरचे काय ड्युटीज आहेत, त्याचं काय रोल आहे, तर हे आपल्याला बघायचंय. बस याच्यावरून तुम्हाला एक एसीक्यू फिक्स आहे, स्कूल हेल्थ सर्व्हिस. बस एवढं आपल्याला डेफिनेशन, त्याचं ऑब्जेक्टिव्ह, त्याचे कंपोनंट आणि ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर, एवढ्यावरून स्कूल हेल्थ सर्व्हिसेस मध्ये आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. किंवा मग यामधून जे काही लहान लेकरांचे चिल्ड्रन्स हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत, यावरती सुद्धा कधी कधी क्वेश्चन्स येतो यामध्ये, चिल्ड्रन्स हेल्थ प्रॉब्लेम्स. ओके. त्यानंतर आता डिसइन्फेक्शन, डिसइन्फेक्शन मध्ये फक्त काय वाचायचं, डिसइन्फेक्शनचे डेफिनेशन, टाइप्स आणि एजंट, फिजिकल केमिकल जे काही एजंट आहेत त्याचे डेफिनेशन, टाइप्स आणि एजंट. बस फिक्स यावरती एससीक्यू, फिक्स एसीक्यू. पेपर 2 तर एकदम सोपा आहे, यामध्ये तुम्हाला फिक्स एसीक्यू देऊन जाणार आणि फक्त 3-4 पेजेसचे चॅप्टर येतं आणि त्यावर फिक्स एसीक्यू दिलेला आहे त्यांनी. स्कूल हेल्थ सर्व्हिस असो, डिसइन्फेक्शन असो, नंतर WHO वगैरे असो, हे पुढे येतील आपल्याला, त्यावर ते फिक्स क्वेश्चन आहेत, एसीक्यू आहेत. त्यानंतर पीएससी, या पीएससी वरती तुम्हाला फिक्स एक एलक्यू येणार आहे. एलक्यू चा टॉपिक आहे पीएससी. पहिला आपण एलक्यूचा टॉपिक बघितला जनपदंश, जनपदंश किंवा मारक व्याधी, त्यानंतर एन्व्हायरमेंटल हेल्थ, तिसरा आहे पीएससी आणि त्यानंतर नॅशनल हेल्थ प्रोग्राम. या जे 4 चॅप्टर आहेत, या 4 चॅप्टरवरून 4 एलक्यू फिक्स येणार आहेत. आलं लक्षात? तर पीएससी मध्ये काय वाचायचं बघूया आपण. यामध्ये त्याची डेफिनेशन वाचायची, पीएससी ची डेफिनेशन काय सांगितलेली आहे, त्यानंतर म्हणजे ही डेफिनेशन अल्मा आटा यानुसार काय काय सांगितले ही वाचायची. त्यानंतर प्रिन्सिपल्स काय काय आहेत पीएससी चे, एलिमेंट्स काय काय आहेत, त्यानंतर त्याचे स्ट्रक्चर ऍट विलेज लेवल, त्यानंतर पीएससी लेवल, सीएससी लेवल, सब डिस्ट्रिक्ट लेवल, डिस्ट्रिक्ट लेवलवरती कशा पद्धतीचे स्ट्रक्चर आहे त्याचं आपल्याला वाचायचे. त्यानंतर आयुर्वेदाचा काय रोल आहे हे वाचायचे. बस या 3 किंवा हे 3 जे टॉपिक आहेत, या 3 टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहेत पीएससी वरून, यावरती चान्सेस आहेत की एलक्यू येऊ शकतो. आलं लक्षात? म्हणजे फिक्स पीएससी वरती एलक्यू येणार आहेत, परंतु याच टॉपिक वरून येणारे याचे खूप जास्त चान्सेस आहेत. त्यानंतर एमसीएच, आता हा जो एमसीएच टॉपिक आहे, मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर, मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर हा जो चॅप्टर आहे, यावरती जी जुनी ब्लूप्रिंट होती, या जुनी ब्लूप्रिंट मध्ये तुम्हाला एसीक्यू दिलेला आहे, परंतु नवीन ब्लूप्रिंट आहे यावरती तुम्हाला एसीक्यू आहे म्हणून दिलेला नाही. यावरती एसीक्यू त्यांनी दिलेला नाही नवीन मध्ये, जुनी मध्ये ओल्ड मध्ये दिलेला आहे. तर मग आपल्याला
काय वाचायचंय तर थोडक्यात एकदा ओव्हरलुक करून घ्या, कारण की हे आपले युनिव्हर्सिटी वाले काय सांगतात नाही की कोणती फॉलो करतील हे, जुनी किंवा नवी कोणती करतील हे आपल्याला काय सांगतात नाही. त्यामुळे एकदा ओव्हरऑल रीड करून घ्या. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह बघा, त्यानंतर प्रॉब्लेम्स आणि इंडिकेटर म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ऑफ एमसीएच मदर अँड चाइल्ड हेल्थ केअरचे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्याचे त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याचे इंडिकेटर्स काय काय आहेत, हे एकदा ओव्हरलुक करून घ्या. त्यानंतर फॅमिली वेलफेअर प्रोग्राम यावरती फिक्स तुम्हाला एसीक्यू आहे. फॅमिली वेलफेअर प्रोग्राम वरती तर यामध्ये त्याची डेफिनेशन आपल्याला आली पाहिजे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह आले पाहिजे. त्यानंतर मेथड्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग, फॅमिली प्लॅनिंगच्या काय काय मेथड्स आहेत, परमनंट मेथड, टेम्पररी मेथड, त्यामध्ये आपल्याला हे झालेलं आहे बेसिक, हे तुम्हाला येतेच. तर त्यामध्ये आपल्याला डेफिनेशन बघायची, ऑब्जेक्टिव्ह, मेथड्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग आणि डेमोग्राफी काय ते एकदा रीड करून घ्या. तर यावरती फिक्स एसीक्यू आहे फॅमिली वेलफेअर प्रोग्राम. आलं लक्षात. नेक्स्ट आपण बघूया जो 10वा चॅप्टर आहे प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्स. प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्स यावरती सुद्धा फिक्स एक एसीक्यू आहे. एसीक्यू यामध्ये काय काय टॉपिक आहेत तर हेल्थ प्रॉब्लेम्स ऑफ एज, जे काही एज पर्सन आहेत, एज पर्सनचे काय काय हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यांचं प्रिव्हेन्शन कसं करायचं आणि कंट्रोल आणि प्रिव्हेन्शन आणि त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत. किंवा मग रोल ऑफ रसायनचा रोल काय आहे प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्स मध्ये. या दोन जे टॉपिक आहेत यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्यामुळे या चॅप्टर मध्ये वाचताना हे दोन चॅप्टर आपल्याला वाचायचे आहेत किंवा हे इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर WHO हा जो 11वा चॅप्टर आहे, हा WHO आणि इंटरनॅशनल हेल्थ एजन्सी यावरती सुद्धा फिक्स एसीक्यू आहे. यावरती काय वाचायचंय तर WHO मध्ये आपल्याला त्याचं डेफिनेशन वाचायची, WHO म्हणजे नेमकं काय, त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर, त्याची ऑब्जेक्टिव्ह आणि त्याचं फंक्शन. हे चार गोष्टी आपल्याला WHO जेव्हा करतो आपण त्यामध्ये त्याची डेफिनेशन, त्याचं स्ट्रक्चर, त्याचे ऑब्जेक्टिव्ह आणि त्याचं फंक्शन आपल्याला वाचायचंय. त्यानंतर युनिसेफ, आता युनिसेफचा एमसीक्यू ला याचा फुल फॉर्म सुद्धा विचारतात, युनिसेफचा फुल फॉर्म काय, किंवा मग त्याला एसीक्यू साठी पण विचारलं जाऊ शकतं, त्याचे एम्स आणि रोल. आलं लक्षात. तर यामध्ये दोनच टॉपिक करा, WHO आणि युनिसेफ. बाकी थोडेसे हेल्थ एजन्सी आहेत त्यांचा थोडक्यात फुल फॉर्म पाहून घ्या. त्यानंतर आहे व्हायटल स्टॅटिस्टिक्स. आता हा जो 12वा चॅप्टर आहे व्हायटल स्टॅटिस्टिक्स, याच्यावरती तुम्हाला एसीक्यू, नो एसीक्यू, याच्यावरती एसीक्यू येणार नाही, फक्त एमसीक्यू येणार आहेत. सिलेबस कॉपी मध्ये याच्यावरती फक्त एमसीक्यू दिलेले आहेत. त्यामुळे यामध्ये एमसीक्यू साठी सर काय वाचायचं तर आपल्याकडे जे फॉर्म्युला काढतो आपण, फर्टिलिटी रेट काय आहे, मॉर्बिडिटी आहे, मॉर्टॅलिटी रेट, यांचा फॉर्म्युला काढतो, किंवा मग याची डेफिनेशन खूप वेळा विचारली गेलेली, तर हे एमसीक्यू साठी प्रिपेअर करायचं आहे आपल्याला. आलं लक्षात. तर हे थोडक्यात एकदा वाचून घ्या व्हायटल स्टॅटिस्टिक्स बद्दल. त्यानंतर हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन जो आहे, तर या हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन वरती फिक्स एसीक्यू आहे. फिक्स एसीक्यू आहे यावरती कशा पद्धतीने एसीक्यू येऊ शकतो तर स्ट्रक्चर ऑफ हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजे त्या लेवल्स वरती, नॅशनल लेवल वरती काय आहे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवल वरती काय आहे, विलेज लेवल वरती काय आहे, स्टेट लेवल वरती काय आहे. तर हे जे काही लेवल्स आहेत हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशनचं, तर या लेवल्स वरतीच आपल्याला फिक्स एक एसीक्यू येऊ शकतो. आलं लक्षात. तर यावरती फिक्स एसीक्यू 8वा एसीक्यू. त्यानंतर नॅशनल हेल्थ प्रोग्राम जे आहेत, तर या प्रोग्राम यामधला कोणताही एक प्रोग्राम तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता खूप यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम आहेत, त्या प्रोग्राम पैकी कोणताही तुम्हाला एक प्रोग्राम विचारला जाऊ शकतो. परंतु कोणता इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे सर, किंवा या आता मी आपल्याकडे जे स्टुडंट बॅच मध्ये आहेत त्यांना माहिती आहे की आपण कशा पद्धतीने फॉर्मॅटचा व्हिडिओ त्यांना दिलेला आहे, की प्रोग्राम कोणताही येऊ तुम्हाला तो क्वेश्चन अटेम्प्ट करता आला पाहिजे, काही ना काही त्या प्रोग्राम मध्ये लिहिता आलं पाहिजे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिजे असेल युट्यूब साठी, तर तुम्ही खाली कमेंट करा नॅशनल हेल्थ प्रोग्राम, तो पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवून देईल. कोणकोणते इम्पॉर्टंट हेल्थ प्रोग्राम्स आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. ओके, आलं लक्षात. तर पेपर 2 एकदम सोपा आहे, इझी आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने पेपरचं प्रिपरेशन करायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही, व्यवस्थित आहार आपला चालू ठेवायचा आहे आणि तुमच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की यापुढेही आपण अशाच पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओ देणार आहेत लास्ट डे पर्यंत. आलं लक्षात. तर थँक्यू सो मच.